सकाळी 8 वाजता आम्ही नांदेड या ठिकाणी असलेलं शीख धर्मियांचं प्रार्थनास्थळ गुरुद्वार पाहिलं। त्या ठिकाणी अतिशय छान वातावरण होतं आणि नांदेडपासून एक 80 किलोमीटरवर असलेल्या औंढा नागनाथ या ठिकाणी आत्ता आम्ही आलेलो आहोत। हर हर महादेव, ओम नमः शिवाय। नमस्कार मित्रांनो, आपण पाहत आहात आमचा गुरुजीज व्लॉग यूट्यूब चॅनल आणि मी आहे रावसाहेब फुंदे। दुपारचे 12 वाजलेत आणि मराठवाड्यातील हिंगोली जिल्ह्यातील श्री क्षेत्र औंढा या ठिकाणी मी आता आलेलो आहे। या ठिकाणी जे भगवान शंकराचे 12 ज्योतिर्लिंग आहेत त्यापैकी 8व्या नंबरचं ज्योतिर्लिंग आहे। तर आता आपण काय करू, मंदिरात जाऊ, दर्शन घेऊ। पण या ठिकाणाहून आपण पाहू शकता की मंदिराचा पूर्ण परिसर, त्याचप्रमाणे माझ्या पाठीमागं भगवान शंकराचं भव्य असं त्रिशूल, त्याचंही आपण दर्शन घेऊ शकता। तर चला, हर हर महादेव, बम बम भोले। मित्रांनो, चला आता आपण मंदिरामध्ये दर्शनासाठी जाऊया। नंदी महाराजाचं दर्शन घेतलंय आणि आता जायचं आपल्याला मित्रांनो, भगवान महादेवाच्या मंदिराच्या समोर संत नामदेवाचं सुद्धा एक मंदिर आहे। त्याबद्दल बी आपण माहिती घेणार आहोत। अगोदर आपण मंदिरात जाऊ आणि फुलाचे निश्चित भक्त नामदेव महाराजांचं दर्शन घेऊ। भगवान महादेवाच्या मंदिरासमोर संत नामदेवाचं मंदिर आहे। त्याचप्रमाणे पाठीमागं विठ्ठल रुक्माई यांचंही आपण दर्शन घेऊ। रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी। आता आम्ही औंढा नागनाथ जे ज्योतिर्लिंग आहे त्या ज्योतिर्लिंगाच्या प्रवेशद्वाराजवळ उभा आहे आणि आपण पाहू शकता हेमाडपंथी शैलीचं बनलेलं हे मंदिर अतिशय सुंदर आहे। काका 5 मिनिटं ऐका, तुम्हाला या मंदिराविषयी माहिती सांगाल। एकदा बोला, नागनाथ महाराज की जय। आता जे तुम्ही हा मंदिरात आलेले आहात, तुम्ही हे मंदिर बघितलेलं आहे। हे मंदिर 5,500 वर्षापूर्वीचं आहे। 5,500 वर्षापूर्वीचं आहे। इथे एक तलाव, अजून जंगल होतं। त्या तलावाच्या आतमध्ये ती मेन ज्योतिर्लिंग होती, ही कोणालाच माहित नव्हती। इथं बघा 5 पांडव आलते, त्यांनी 404 गदे मारले। पूर्व, पश्चिम, दक्षिण, उत्तर यांनी असे 404 गदे मारले होते। समोर गेल्यावर तुम्हाला या मंदिराचा पांढरा हिस्सा दिसेल तुम्हाला बघा। ते औरंगजेब मुसलमान उकड बादशाने पूर्ण खंडित केलता। इंदोरची महाराजांनो इल्लादेवीनो सिमेंट अजून चुन्याने बनवलेला आहे। तुमची काही इच्छा असेल तर येऊ शकता। माझी काय बरंच नाही आहे। एकदा बोला, नागनाथ महाराज की जय। हर हर महादेव, हर हर महादेव। मित्रांनो, या ठिकाणी महाशिवरात्रीला वर्षातील सर्वात मोठा उत्सव असतो। फाल्गुन वद्य चतुर्थीला येणाऱ्या या दिवशी लाखो भाविक दर्शनासाठी जमतात। रात्रभर जागरण, अभिषेक, पूजा कीर्तन चालते।
मित्रांनो, आपण पाहत आहात औंढा नागनाथ या ठिकाणी असलेलं भगवान महादेवाचं मंदिर. आणि हे जे मंदिर आहे हेमाडपंथी शैलीमध्ये बनलेलं आहे. तसं पाहिलं तर महाराष्ट्रामध्ये अशा प्रकारचे बरेच मंदिरं आपल्याला बनलेले दिसतात. त्याचप्रमाणे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर महादेवाच्या मोठ्या महान आणि मोठ्या भक्त होत्या. त्यांनी काशी विश्वनाथ असेल, घृष्णेश्वर असेल अशा अनेक महादेवाच्या मंदिराचा जीर्णोद्धार केलेला आहे. आणि हे मंदिरसुद्धा त्यामध्ये येतं, औंढा नागनाथ. सकाळी 11 वाजता मी औंढा नागनाथ या ठिकाणी भगवान महादेवाच्या दर्शनासाठी आलो होतो. आणि श्रावण महिना संपल्यामुळं या ठिकाणी भक्तांची तुरळक गर्दी आहे. त्यामुळं अतिशय निवांत आणि चांगल्या प्रकारे दर्शन झालं. मला अतिशय आनंद वाटला. मी तुम्हाला सर्वांना विनंती करेल की तुम्ही सुद्धा या ठिकाणी आलं पाहिजे, दर्शन घेतलं पाहिजे. तर आजचा हा आमचा व्हिडिओ आपणाला कसा वाटला तो आम्हाला कमेंटच्या माध्यमातून सांगा. या ठिकाणी मी थांबणार आहे. हर हर महादेव, बम बम भोले, जय श्रीराम.